नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र भरती निघालेली 2025 साठी. बँक ऑफ महाराष्ट्र ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 साठी इथं वॅकन्सी असतात मित्रांनो. टोटल इथं 500 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके, नाही तर इंटरग्रेट ड्युअल पदवीवाले अप्लाय करू शकतात. सीए वाले पण इथं अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रकडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. आता जे की ते असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रकडून इथे वॅकन्सी असणार आहे. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं दिलेली आहे. जे की इथं बघू शकता स्केल 2 ची इथे वॅकन्सी असणार आहे. ओके, 2025-26 साठी नोटिफिकेशन आली. लेटेस्ट नोटिफिकेशन आजच्या दिवसाची 13/8/2024 ला याची नोटिफिकेशन आली आजच. ओके, रिक्वायरमेंट जी असणार नोटिफिकेशन जी असणार आहे रिक्वायरमेंट असणार ऑफिसर स्केल 2 साठी प्रोजेक्टसाठी ते वॅकन्सी असणार 2025-26 साठी. डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आजच्या दिवसापासून चालू झालेले आहे 13 ऑगस्ट 2025 पासून तर 30 ऑगस्ट 2025 पर्यंत. बँक ऑफ महाराष्ट्र पब्लिक सेक्टर लँडिंग पब्लिक सेक्टर बँक असणार आहे. पब्लिक सेक्टर बँकेत हेड ऑफिस पुण्याला यायचं. ओके, नेटवर्क तुम्ही बघू शकता याचं 2600 ब्रँचेस आहे टोटल कंट्रीमध्ये. ओके, त्याच्यामध्ये जे पद असणार आहे इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचे आहे. जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 ला इथं वॅकन्सी असणार आहे. डिटेल नंबर ऑफ पोस्ट एम्प्लॉय टाईप अँड द कॅटेगरी वाईज दिलेले आहे वॅकन्सीज. ओके, नेम ऑफ द पोस्ट वगैरे इथे एम्प्लॉय परमनंट असणार आहे. ओके, इथे जर्नलिस्टसाठी इथे वॅकन्सी असणार स्केल 2 असणार आहे, परमनंट वॅकन्सी असणार आहे. एससी कॅटेगरीला 75 वॅकन्सी, एसटी कॅटेगरीला 37 वॅकन्सी, ओबीसीला 135 वॅकन्सी, ईडब्ल्यूएसला 50 वॅकन्सी, युआरला 203 वॅकन्सी, टोटली तर 500 वॅकन्सी. आणि पीडब्ल्यूडीला हर एक पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये 4 डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये 5-5 वॅकन्सी असणार आहे. ओके, अशा टोटल इथं 500 वॅकन्सी दिलेल्या आहे. डिटेल ऑफ पोस्ट दिलेली आहे, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज लिमिट आणि जॉब प्रोफाईल दिलेली आहे, जे की आपण जाणून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 ची पद असणार आहे. क्वालिफिकेशन असणार आहे बॅचलर डिग्री, कोणत्याही शाखेतील डिग्री नाही ते इंटरग्रेट ड्युअल डिग्रीवाली तर अप्लाय करू शकता. 60% मध्ये आपल्याला पाहिजे आहे. ओपन कॅटेगरीला आपण मागासवर्गामध्ये असेल एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडीला 55% पाहिजे असेल. ओके, त्याच्यानंतर इथं प्रोफेशनल क्वालिफिकेशन सीएमए सीए ज्यांचे झालेले आहेत ते अप्लाय करू शकता आणि पीजी वाल्यांना इथं अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स इथं दिलेला आहे 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. ओके, जे की आपण इथं बँकिंग सेक्टरमध्ये पाहिजे आहे. एज लिमिट इथं 22 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो आणि कॅटेगरी वाईज इथं सूट पण असणार आहे एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडीला. ओके, जॉब प्रोफाईल बद्दल इथं सगळं इथं माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय काम करायचं आहे नेमकं. ओके, त्या प्रोफाईल रिलेटेड तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिलेली आहे जर्नलिस्टसाठी. ओके, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे एकदा. त्याच्यानंतर इथं संपूर्ण इथं माहिती वगैरे दिलेली आहे, जे की तुमच्या इथे कट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे 31/7/2025. रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे कंप्लीटेड फॉर द इथं डिपॉझिट फॉर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट फीज आणि इथं ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. ओके, तर पीडब्ल्यूडी साठी इथं वॅकन्सी असणार आहे. सगळ्या कॅटेगरीने इथं वॅकन्सी असणार आहे. नॅशनॅलिटी असणार इंडियन सिटीजनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यासाठी आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आता इथं एससी एसटीला 5 वर्ष सूट असणार आहे, जे की तुमचं एज लिमिट काउंट होणार आहे 31/7/2025 ला. एससी एसटीला 5 वर्ष सूट, ओबीसीला 3 वर्ष सूट असणार आहे, एनसीएलला ओबीसी एनसीएलला 3 वर्ष सूट, पीडब्ल्यूडी मध्ये एससी एसटीला 15 वर्ष सूट, पीडब्ल्यूडी ओबीसी मध्ये 13 वर्ष सूट आणि जर पीडब्ल्यूडी जनरल ईडब्ल्यूला 10 वर्ष सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला तर 5 वर्ष सूट असणार आहे, 1984 वाल्याला तर 5 वर्ष सूट असणार आहे. ओके, तसे कॅटेगरी वाईज सूट वगैरे दिलेले आहे. करिअर वगैरे आपल्याला जॉईनिंग अँड ट्रेनिंग असणार आहे, जे की तुम्ही ते सिलेक्ट झाल्यानंतर तुझी जॉईनिंग असणार आहे, जे की तुमचं इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेटला इथं असणार आहे बिफोर फॉर द आपल्याला प्रोबेशन पिरियड जॉईनिंगमध्ये ट्रेनिंग पिरियडमध्ये राहणार आहोत ऑन जॉब जॉईनिंग झाल्यानंतर. ओके, जे की आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग पिरियड वगैरे इथं होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण इथं परमनंट इथं वॅकन्सी परमनंट पद आपण मध्ये होऊन जाणार. ओके, अशी माहिती वगैरे यात दिलेली आहे. आता एम्प्लॉयमेंटसाठी सॅलरी पण चांगली आहे, जे की स्केल 2 साठी 64,820 ते आपल्याला 93,960 आपल्याला एवढा सॅलरी तर बघायला मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला एचआरए डीए सीसीए अलाउन्स वगैरे असणार आहे अदर. ओके, सगळी चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटते. प्रोबेशन अँड प्रोबेशन पिरियड आणि बॉन्ड बद्दल तर माहिती दिलेली आहे, जी की असणार आहे प्रोबेशन पिरियड असणार 6 महिन्याचा, आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे 2 लाख रुपयांचा बॉन्ड असणार आहे 2 वर्षांसाठी. ओके, त्याच्यासाठी आपल्याला इथं संपूर्णमध्ये दिलेली आहे. आता ते कॅन्डिडेटचं तिथं ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, जी की सक्सेसफुल कॅन्डिडेट एक्झामिनेशन झाल्यानंतर इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे.
1:3 रेशो असणार आहे याचा इंटरव्ह्यूमध्ये. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यू जो असणार आहे 150 मार्कांचा असणार आहे आणि 100 आपल्याला रेग्युलरची असणार आहे. ओके. तर 75 पॉईंट आपल्याला सॉरी एक्झाम ऑनलाईन एक्झामिनेशन 150 मार्कांची, इंटरव्ह्यू 100 मार्कांसाठी असणार आहे. 75चं इंटरव्ह्यू ऑनलाईन एक्झामिनेशन ते 75% आणि तर 25% आपल्याला इंटरव्ह्यूची अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके. 75.25. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 50% इथं पडलेलंच पाहिजे. ओके. यू आर कॅटेगरीला ईडब्ल्यूएसमध्ये 45% आणि एस सी एस टीला सॉरी ईडब्ल्यूला 50%, एस सी एस टी पीडब्ल्यूला 45% पडलेलं पाहिजे इंटरव्ह्यूला पण आणि इथं एक्झामिनेशनला पण दोघं ठिकाणी. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमचं इथं ऑनलाईन एक्झामिनेशन झाली की तुमचं इथं नंतर मग इंटरव्ह्यू वगैरे झाला की ग्रुप डिस्कशन असणार आहे. ग्रुप डिस्कशन झाल्यानंतर आपल्याला मेरिट लागणार आहे. आपलं इंटरव्ह्यू आहे ग्रुप पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू आहेत आपल्या इथं ग्रुप डिस्कशन मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथे एक्झामिनेशन पॅटर्न दिलेला आहे जो की तुमच्या इंग्लिश लँग्वेजची 20 क्वेश्चन असणार आहे. 20 मिनिटासाठी टाइम असणार आहे. कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. रिजनिंग अबिलिटी 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी 20 क्वेश्चन 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. ओके. आणि इथं प्रोफेशनल नॉलेजचे 90 क्वेश्चन 60 मिनिटाचा टाइम आहे. 150 क्वेश्चन असणार आहे 150 मार्कांसाठी. एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. ओके. 2 घंटाचा टाइम दिलेला आहे. याच्यामध्ये पेनल्टी रॉंग आन्सर असते 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. 0.25%. नॉर्मलायझेशन स्कोर पण इथं असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला ऑल इंडियामध्ये बघायला मिळतात. जे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय ऑप्शन तुम्हाला मिळतील. तुम्ही तर बघू शकता स्टेट वाईज तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. एवढी तुम्हाला 18 सेंटरची नावं दिलेली आहे. स्टेटची नावं दिलेली 18 स्टेट आणि त्याचे सेंटर्स दिलेले आहे. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन जे की तुम्हाला लागणार इंटरव्ह्यू टाइमला प्रिंटआउट फॉर इंटरव्ह्यू कॉल लेटरची सिस्टम जनरेट आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि डेटा ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन फॉर एसएससी सर्टिफिकेशन ते लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मार्कशीट्स वगैरे लागणार 10वी 12वी ग्रॅज्युएट जे पण आपलं झालेलं असेल इन्कम सर्टिफिकेशन कॅटेगरी वाईज सर्टिफिकेशन असे ETC डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथे दिलेले आहे याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं हँडरायटिंग डिक्लेरेशन लिस्ट इथं द्यायचं आहे. ॲप्लिकेशन फीज नॉन रिफंडेबल UR OBCला ₹1000 प्लस ₹180 GST ₹1180. त्यानंतर SC ST PWला ₹100 प्लस ₹18 GST म्हणजे ₹118 असे आपल्याला पे करायचे आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. त्याची प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची द्यायची पेमेंट फीजची पण. ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे 13/8/2025 पासून तर 30/8/2025 पर्यंत. इंटरव्ह्यूची डेट आणि ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यूची डेट तुम्हाला नंतर इथे कळवण्यात येईल. ओके. पेमेंट फीज वगैरे ऑनलाईन पद्धतीने भरायचे 13 ऑगस्ट पासून तर 30 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. इथं PDF फॉर्म रिझ्यूम अपलोड करायचा आहे. आयडेंटिटीसाठी आपला पासपोर्ट, फोटोग्राफ अपलोड पासपोर्ट नंतर आधार कार्ड वगैरे अपलोड करायचं आहे. डेटा प्रूफसाठी आपल्याला 10वीचं मार्कशीट वगैरे अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10वी 12वीची मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेशन, 12वीची 10वीची मार्कशीट, डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, NOC सर्टिफिकेशन हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं अप्लाय करायचे आहे. सिग्नेचर लेफ्ट थंब हँडरायटिंग डिक्लेरेशन इथं साईज वगैरे दिलेली आहे. जे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना पण इथं तिथे दिलेलं असेल. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं ते एक्झामला 2 तास आधी तिथं पोहोचून जायचं आहे. जेणेकरून टायमिंग झालेलं पाहिजे. जनरल इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची एकदा आपण सगळी माहिती इथं. ओके. तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे त्यांनी इथं स्टेप बाय स्टेप. एकदा PDF एकदा रीड करून घ्यायची आपण स्वतः. ओके. एकदा 13/8/2025 पासून ते 30/8/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. रिक्वायरमेंट जे असणार आहे ऑफिसर स्किल 2 असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2025-26 साठी. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. काय डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. आणि जर तुम्हाला इथं फॉर्मॅट एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन दिलेलं आहे बघून घ्यायचं आहे. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून द्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि काय मी तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मी. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. ओके. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.